ती बाईक लय भारी आहे, मला लय बाईक लय आवडली. तरी पण आहे ना मज्जा करतो, काय मला अजून काय बोलत नाही. अरे बाबा तू चकना काय खात बसलाय? तू येणार आहे कधी? त्याला फोन कर. बाईक आणायला गेला आता तो. बाईक इथे कुठे लावली? पार्किंग इकडे आणि बाईक तिकडे काय लावली त्यांनी? गुड मॉर्निंग मित्रांनो. हाय हा सकाळ सकाळ थंडी वाजते सकाळ सकाळ. तर काय झालं माहितीये का, सकाळ सकाळ ना 5:30ला सॅमचा फोन आलाय. तो मला बोललाय की चल तुला आज मी फिरायला नेतो, नवीन जागा दाखवतो. जास्त विचार नाही केला, उठलो फटाफट, थोडंसं गरम पाणी घेतलं अंगावरती आणि आता बाहेर निघालोय. तो स्टेशनला आता येतोय, मी तिकडेच चाललोय. त्याला विचारलं नाही मी कुठे घेऊन चाललाय, काय प्लॅन आहे. डायरेक्ट निघालो, तसंच निघालोय आणि बघा आता काय होतं पुढे. तो नेतोय म्हणजे बोलल्यावरती, मित्र नेतोय बोलल्यावरती आपल्याला जावंच लागेल. चला पुढे भेटूया, काय होतं बघूया. चला. खूप दिवसांनी बाहेर आलोय. काम चालू केलं वाटतं इकडचं, ब्रिज आहे इकडे. काम बंद होतं. तिला काय बोललो 10 मिनिटामध्ये येतो. चल पटापट चल. आता बोल पटापट. जायचं कुठे? जायचं कुठे? आज एका नवीन ठिकाणी फिरायला जायचं आहे. कुठे जागा काय आहे? सरप्राईज आहे सर. अरे पण स्टेशन कुठलं आहे? पनवेल. पनवेल. हा पनवेल बोलल्यावरती एकदम भारी स्टेशन आहे. स्टेशन एक नंबर आहे. मित्र फिरायला घेऊन चाललाय. सरप्राईज आहे. सकाळ सकाळ 5:30ला फोन केला यांनी मला बोलला ये पटापट. आज मी प्लॅन केला, नवीन प्लॅन केला, जाऊ तिकडे फिरायला जाऊया. मी आलोय आता स्टेशन वरती आलोय मी आता. कोपर स्टेशन आहे, प्लॅटफॉर्म क्रमांक 3. इथून तुम्हाला ट्रेन भेटते डायरेक्ट पनवेल. कुठे? मी एवढा एक्साइटेड, सकाळी 5:30ला उठलोय. बोललो हा फिरायला घेऊन चाललाय, बोललो निघायला लागेल, जायला लागेल. मस्त रेडी होऊन आलो एकदम, बघा मस्त रेडी होऊन आले. थंडी पण सकाळ सकाळ लय पडली थंडी. हा जाम थंडी आहे. थंडी तर राहिलंय. आता स्टेशनला आहे बघा. हे बघ मित्रा, पहिला बोलतो वॉटर पार्क पाण्याच्या ठिकाणी जायचं नाही. मी येणार. पाण्याच्या ठिकाणी असं मस्त आहे एकदम भारी आहे ना? असा विषय भारी आहे बोलतो, विषय चांगला आहे बोलतो. म्हणजे आज ब्लॉग लय भारी येणार आहे, मस्त ब्लॉग येणार आहे, चांगला येणार आहे. कॉन्फिडन्स आजूबाजूला पब्लिक आहे तरी बोलतोय. मित्रांनो मी फिरायला चालू नाही काय, कसा विषय आहे. मी याला सकाळी 5:30 वाजता फोन केला की असं एक नवीन स्पॉट आहे आणि आपल्याला तिकडे जायचं आहे म्हणून काय. आणि मग हा एक्साइटेड झाला फिरायला जायचं बोलल्यावर, पण फिरायला जायचं नव्हतं. खरी गोष्ट तर अशी आहे की आम्हाला आहे ना, माझं एक काम आहे पनवेल स्टेशनला, एक पार्सल घ्यायचं आहे म्हणून याला बोललो. जर कामाचं बोललो असतो आला नसता, पण तुम्हाला हा नवीन कपडे वगैरे घालून आलाय. सॉरी फिरायला जायचं आहे ना? नाही वॉटर पार्क नाही, चांगला स्पॉट आहे, मस्त दाखवतो. बघितला हा एक्साइटेड कसा आहे, याला तिथे गेल्यावर समजेल. माझी काशी करतो बहुतेक का त्याला दमल दाखवतो तिकडे. तर मित्रांनो आता आम्ही ना ट्रेन पकडले बघा. बसायला भेटत नव्हतं तरी मी कसं ऍडजस्ट करून बसलोय आता आम्ही लोक. ट्रेन एकदम भरली आहे बघा. तरी सुद्धा मला अजून बोलला नाही, फक्त बोलला की पनवेलला जायचंय. कुठे जायचं ते माहिती नाही मला अजूनपर्यंत. मी एवढा एक्साइटेड नाही, एवढा एक्साइटेड ना, मस्त होडी बिडी घालून आले, त्या बी होऊन आले. ट्रेन चालू झाली आता पटापट पनवेल येऊन दे, मला स्पॉट बघायचं. किती भारी स्पॉट असेल मला माहिती नाही, कारण की ह्यानी बुक केलाय तो स्पॉट. भारत इकडे आहे. तर आता मी ना पनवेलला आलोय, पनवेल स्टेशनवरती बाहेर आलो, उतरलोय. पण मला वाटत नाही मला अजूनपर्यंत कळालं नाही की आपण जायचंय कुठे. बघा हा ना कोणातरी शोधतोय, मला वाटतं ना टॅक्सीवाला सुद्धा असेल. कुठे गेला हा बघा. हे भेटला का? हे टॅक्सीवाला बघतोय, टॅक्सीवाला बोललो ना, टॅक्सीवाला बघतोय हा. स्टेशनला आम्ही इकडे आता स्टेशनवरती आलोय आता. हे पटापट बघणार आहे, लय कंटाळा आलाय. कमीत कमी 1 तास लागलाय पनवेलला यायला. येईल गाडी येणार आहे. पहिला टॅक्सीने जायचंय, लय मजा येणार आहे. बघ ना 15 मिनिटं झालेत, कुठे आहे टॅक्सीवाला? रस्त्याला आहे. मला वाटत नाही. बघ ना, फोन कर त्याला, फोन कर. 15 मिनिटं झाले इकडे उभा आहे अजून. इकडे ट्रॅफिक पण नाही एवढा, तर सुद्धा एवढा वेळ लावतोय. फोन नाही लागत, फोन लागत नाही. हा मध्ये चालवतोय गाडी. अरे बाबा तू चकना काय खात बसलाय? तू येणार आहे कधी? त्याला फोन कर ना यार, लय कंटाळलोय. 20 मिनिटं झालेत, 20 मिनिटं तिकडे अजून बसलोय मी यार. टॅक्सीवाला कुठे ट्रॅफिक मध्ये अडकलाय का? पण इकडे ट्रॅफिक कुठे एवढं? पनवेलला ट्रॅफिक नाही या साईडला कुठे. बांधकाम चालू आहे ना. हा बांधकाम चालू तर आहे. तुझे तिकडे काउंटर तोडलंय. स्पॉट चांगला आहे ना, पण अरे पाण्यात ठिकाण नाही ना काय. लय थंडी वाजते. बघतो सकाळ 5:30ला उठलोय मी. स्पॉट चांगला नसेल ना. आला टॅक्सीवाला फोन आला. आता टॅक्सीवाला येतोय म्हणजे जवळपास कुठेतरी आलाय तो आता. वाव, एक नंबर, मजा येणार. तर त्या साईडतून आम्ही या साईडला आलोय. मित्र अजून तुझी टॅक्सी येणार की नाही? फोन त्याला फोन कर, लय कंटाळला त्याने. पटापट. इथे पण तिकीट काउंटर आहे. पनवेलच्या त्या साईडला होतो आता मी, आता या साईडला पनवेलच्या या साईडला आता आम्ही आले. टॅक्सीवाला कुठे आहे? बाहेर आहे का? चल बाहेर आहे. आता आलो, अजून आता बाकी आहे. हा इकडे स्टँड इकडे. लवकर फोन कर त्याला. लवकर कर.
चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू. भावा चांगला फिरवला मला पनवेल. जय महाराष्ट्र. चल आता मागे मागे ये. आला का? ये तू ये, या कोपऱ्याला ये, या कोपऱ्याला ये. हा, ये इकडे खुल्यावरती ये. नाही नाही, इकडे खुल्यावरती ये, तू इकडे खुल्यावरती ये. हा हा हा, हे चालू ठेवलं. ये इकडे जवळ जवळ, लांबू नको जा, लांबू नको, जवळ जवळ इथे इकडे मॅड या साईडला आहे ना मित्रा. कमीत कमी 20 शिव्या येतात, 20 शिव्या एक्स्ट्रा पण देऊ 10 मी. सकाळी 5:30ला फोन केलाय मला बोललाय नवीन जागा आहे, एक नंबर जागा आहे, भारी स्पॉट आहे, वॉटर पार्क नाही आहे, फिरायला जायचे पटापट. ह्यांचो मी सकाळी रेडी होऊन इकडे आलो. या साईडला इकडे. भाऊ कसं आहे माहिती आहे, काय झालं विषय माहिती आहे, हा मॅटर कसा आहे माहिती आहे, सांगतो तुला, तुम्हाला पण सांगतो. अरे मला मला बोललो इकडे बोचकं उचलायला सकाळ 5:30 वाजता पनवेलला. अरे पण तुला कामाचं बोललो तो आला नसता म्हणून. अरे काम मी आलो असतो मित्र, असं काय नाही, कामाला बोलायला आलो असतो, काय विषय आला, पण ती एक्साइटमेंट होती ना मला फिरायची. मी गावाकडून ट्रॅव्हल्स मधून आलो आणि हे सामान आहे ना, काय विषय आला माहितीये काय, एका पॅसेंजरला कामोडीमध्ये उतरून घेतलं. हा. आणि मी गेलो कांदूरला. हा. आणि त्या पॅसेंजरचा फोन केला की तुम्ही पनवेल स्टेशनला या, मी कामोडीवरून येतो आणि तुम्ही सामान घेऊन जा. म्हणून बोललो भावाला घेऊन जातो, एकटा कुठे जाऊ म्हणून. भावा सॉरी या. सॉरी काय नाही, काय माहिती झालं. अरे सॉरी काय बोलतो, येडा आहे का सॉरी बोलतोय. काय झालं माहितीये का, याच्या ना एका हाताला लागले आणि थोडं बोचकना जड आहे, थोडं हाताला लागल्यामुळे तिने मला सकाळी फोन केला. आता दुसरा कोण येणार नाही, तुम्ही येणार त्याला माहिती होतं, म्हणून मला याने कारण देऊन बोलवलं. जाऊन दे, आलो पण बोचकं भेटलं मला. काय झालं माहिती, बोचकं नाही का स्टेशनवरती राहिलं होतं, ते वेगळे क्रॉस झालं होतं. तर कोणतरी फोन केला याला, आज तुझं बोचकं माझ्याकडे तर न्यायला ये. तर आज त्याच्याबरोबर मी आलो, तो मस्त पनवेल फिरलोय. काय तिकडून आलो या साईडला, पहिला इथून तिकडे गेलो, परत तिकडून इथे आलो. अरे यार 5:30ला उठलो रे मी. याबद्दल मी याला वडापाव खायला देणार. हे बघा मस्त हुडी घालवलं, थंडीची आहे म्हणून. याबद्दल मी याला वडापाव खायला देणार. वडापावसाठी 5:30ला उठलोय. आमच्याकडे भेटतो गजाननवाला वडापाव. भावा आता काय करू, तूच एक खायला माझ्यासोबत येणार आहे. चल मित्रांनो, तुम्हाला सांगतो, हा जर आता माझ्यासोबत कधी येताना ना 100 वेळा विचार करेल आणि पहिला शिव्या घालेल मला आणि मग माझ्यासोबत येईल आणि मग काय ते ठरवेल यायचं की नाही ते. चल चल चल. आई जेवली. मला पण वाईट वाटतं, पण आलो त्याला घेऊन, त्याच्या तरी दुसरे कोण येणार. कसं वाटतंय? वाटतं एवढं काय नाही रे, बोचकं काहीच नाही. आपल्या गावाकडे किती मोठं बोचकं उचलतात, हे तर काहीच नव्हतं. भावा मला माहित आहे, मजा आली. भावा मला माहित आहे तुझ्या व्यतिरिक्त कोण नाही येणार माझ्यासोबत भाई, म्हणून तुला घेऊन आलो. 5:30ला उठतो, सकाळ लय मजा आली. काय विषय नाही, वडापाव खायला देणार मी तुला. हा वडापाव, हा कमीत कमी 4 वडापाव खाईन मी. 4 एक एक वडापावरती भागवते. चल भावा काय नाही चल. मित्रांनो, मित्र कसा असा पाहिजे, कसा एवढं सामान आहे ना जड, मागापासून उचलायला लागलाय तो, तरी पण हा आहे ना मज्जा करतो. काय मला अजून काय बोलत नाही भाई, असं पाहिजे सगळं, माहितीये का, विषय हा आहे भावाचा. मित्र कसा असा पाहिजे, मागापासून आहे ना हा एवढं मोठं ओझं आहे ना, हे स्वतः घेऊन फिरतोय. माझ्याकडे एकदा पण दिलं नाही, तरी पण बघा हा एकदम मजेत आहे भाई. ह्याला काय हेच नाही, म्हणजे शिव्या बिया घाललं कोण असं तसं भाई, तसं काहीच नाही. हा निवांत फिरते. मी बोललो हात दुखतो तर दे माझ्याकडे, पण बोलतोय की नाही मी घेतो, तर एवढा काही विषय नाही. बघा भाई, अशी दोस्ती पाहिजे. आलो भावा ऐक मी काय बोलतोय, पहिला ऐक मी काय बोलतोय. आता आपण रिक्षा जायचं ना, दमलो रे. रिक्षा नाही, मोठी गाडी केली. गाडी आणलेस आता, तू खरं बोल भैया, आता खरं बोल, गाडी आणलेस ना. चावी पण दाखव, चावी दाखव. बाईक आणले, चल मग. मला काय माहिती, मग चल, मग दमलो नाही मी, हाय मग व्यवस्थित चाललोय. चल पटापट चल. कुठे लावलेस बाईक आणायला गेला आता तो. बाईक इथे कुठे लावली, पार्किंग इकडे आणि बाईक तिकडे काय लावली त्यांनी, त्या साईडला कुठे गेलाय काय माहिती. तर फायनली मित्रांनो आम्ही आलो आता भांडुपला, पनवेलवरून डायरेक्ट आलो आणि डायरेक्ट भांडुपला आलो. तर आता त्यांनी बाईक तिथे लावली, तो बाईक आणायला गेलाय, लय लांब गेलाय, पण तिने बाईक इथं का लावली नाही, या साईडला बाईक का लावली नाही मला माहिती नाही. तो त्या साईडला गेलाय बाईक आणायला, कुठे गेला काय माहिती, लय लांब लावली बाईक. इथे उचलत होता का बाईक काय माहिती कुठे गेला. आला 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 आला, तुला लावला घोडा.
बाईक कैसा लगा मेरा मजाक? भावा बाईक कुठे आहे? तोबा 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 थारा मूड खराब कर दिया. सायकल पूर्ण आतमध्ये घाली ना, पहिलाच सांगतोय. आईच्या गावात धर धर बाईक, धर धर बाईक. हा भावा, ती बाईक लय भारी आहे. मला लय बाईक लय आवडली. मला असला कामाला लावलास ना तू आज. पुन्हा कधी मला फोन केला ना 4 वाजता फोन कर, 4 वाजता. हा काय लवकर येतो, घरातून लवकर निघतो मी. अरे वा, घेर ना, घेर चेंज नाही केला, घेर नाही पडत. तू सोबत नसणार तर कोण असणार भाई? विषय आहे का? याचे घेर वगैरे कुठे आहेत? अनलिमिटेड असतात, रेस पळवायची, रेसवर पळवायचं. हा काय पळवतो ना मी, बघ 11 पायावर पळतोय ना. अनलिमिटेड आवडलं पण पळवायचं. असा विषय. हेच का घर तुझं? बापरे, अरे बापरे, तू इथे राहतो का डोंगरात? देवा देवा देवा, आलो 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 बाबा आलो. महालात? अरे एक काम कर, पहिला हार आणि फुल घेऊन ये पहिला. आणि आलो बाबा, घरी आलो. काय ठेव इथं, वर ठेवलं दोघे. काय झालं असतं का वर ठेवलं असं तर? ऐके ठेवतो इकडे. ते घरी आलो आता. मस्त बघा, तिकडे ठेवले पिशवी, ती पिशवी तिकडे ठेवले. मस्त जेवायला बसलोय एकदम. मस्त भात डाळ केलेला यांनी घरामध्ये करून ठेवलेला. म्हणजे हा पूर्ण सेटिंग मध्ये होता. सकाळ 5:30 फोन करायचा, याला मला घरी घेऊन यायचं आणि भात डाळ मस्त द्यायला जेवायला. तर भाऊ तुला कसं वाटलं आज मला सतत? मला नाही, तुला कसं वाटलं सांग. आम्ही आज प्रवास केलाय. तो बोलतोय मला कसं वाटलं. ठाणे कोपर पनवेल, पनवेल ठाणे कोपर असा भांडूप. हा असला भांडूप पण आलो, घर भांडूपला आहे. आणि एवढा प्रवास बेकार झाला ना माझा आजचा. मला असं काही बोलला असता ना की एवढं फिरायचंय, नाही भावा तरी आलो असतो, कारण याच्या हाताला लागलंय. आपला एकच दोस्त आहे, आलो असतो, पळ आलो असतो. तर बघा आता आले मस्त की जेवतो पोटभर. आजचं ब्लॉग लय भारी झाला, मला तर वाटतं लय भारी झाला माझ्यासाठी. तुम्हाला वाटतं कसं वाटतंय, कसं झालं ते पण सांगा. बघा जेवतो इकडे. कमेंट नक्की करा. कमेंट, हा काय म्हणताय? कमेंट नक्की करा, कमेंट नक्की करा ह्याला तुम्हाला काय बोलायचंय. जेवतो, चला आता, बाय.